वरवडी ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक 4 मधील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अनेक दिवसांपासून दुरावस्था झाली होती। 16 पैकी एकही दरवाजा लागत नव्हता। तसेच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते। स्थानिक नागरिकांनी या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती। या तक्रारीची तात्काळ दखल घेत सरपंच विनायक भुजबळ यांनी त्वरित यंत्रणा कामाला लावून या स्वच्छतागृहास दरवाजे बसविण्याचे काम सुरू करून घेतले। अवघ्या 2 तासात दखल घेऊन काम सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी संतोष व्यक्त केला असून सरपंच विनायक भुजबळ, उपसरपंच प्रकाश भालेकर व स्थानिक ग्रामपंचायत सदस्या ज्योती संते यांचे आभार मानले आहेत। या नागरिकांची अनेक दिवसांची मागणी होती, ती आपण पूर्ण केलेली आहे त्वरित। काय सांगा सर, या ठिकाणी आम्ही एक 4-5 वर्षापूर्वी सार्वजनिक टॉयलेटची व्यवस्था नागरिकांसाठी करून दिलेली आहे। आपण बघू शकता या ठिकाणी 10 ते 12 टॉयलेट पण नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत। खऱ्या अर्थानं ही सार्वजनिक प्रॉपर्टी आहे, ती चांगल्या पद्धतीने नागरिकांनी जतन केली पाहिजे। आता या ठिकाणी टॉयलेटचे दरवाजे तुटले होते, त्यांनी आम्हाला कंप्लेंट केल्यानंतर लगेचच आम्ही ते दरवाजे आता बसवत आहोत। आपण या दरवाजांची दुरावस्था पाहू शकता। या ठिकाणी हे जे दरवाजे आहेत ते असेच तुटलेले नाही आहेत, हे दरवाजे दगडाने तोडलेले आहेत, लाथा मारून तोडलेले आहेत। म्हणजे जी सार्वजनिक आपली संपत्ती आहे तिचं नुकसान करण्याचं काम हे या ठिकाणी काही टवाळखोरांकडून होतंय। याला आळा बसला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने जे आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा वापर नागरिकांनी केला पाहिजे, अशीच आमची विनंती आहे। आणि आपण सुविधा देतच आहोत, देणारच आहोत, देत राहणार आहोत। परंतु अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेची जर तुम्ही नुकसान करत असाल तर याचा भुर्दंड हा ग्रामपंचायत वारुवाडीला आणि सगळ्यांनाच, लोकांना, नागरिकांना हा सोसावा लागत आहे। माझे हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सार्वजनिक शौचालय व्यवस्थित चांगल्या पद्धतीने वापरा। चांगली व्यवस्था आम्ही केलेली आहे, त्याचा चांगला वापर करा। धन्यवाद। ज्योतिताई, तुमच्या वार्डामध्ये या लोकांची अनेक दिवसांची तक्रार होती, या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी देखील येत नाहीत असं या लोकांचं म्हणणं आहे, काय सांगाल? अनेक दिवस नाही आहे, एक 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी मला सांगितलं होतं, तर मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही एक रीतसर अर्ज द्या, काय काय दुरुस्ती करायच्यात त्या अर्जात नमूद करा। ते कसं होतं पत्रकार साहेब, अर्ज आला की मीटिंगची जी प्रोसेस असते तिथे आम्हाला त्या विषयांवर बोलता येतं आणि त्या गोष्टींचा पाठपुरावा करता येतो। तोंडी बोलणं, नुसतं सांगणं, त्या गोष्टी ग्राह्य बऱ्याचदा नाही धरल्या जात। साधारणपणे ह्या रोजच्या गरजा आहेत, म्हणजे रोजच्या मूलभूत गरजा आहेत, पण ह्याच्या मोठ्या प्रमाणात याची दुरुस्ती होती। मध्ये त्यांनी मला टाकीचा विषय सांगितला होता, ड्रेनेजचा विषय सांगितला होता, पुन्हा दरवाजांचे विषय होते, भांड्यांचे, संडासांच्या भांड्यांचे विषय होते। खरं तर वारुवाडी ग्रामपंचायतने तुम्ही मगाशी चित्रित केलेले याच्यामध्ये ते इंग्लिश टॉयलेटची सुद्धा सुविधा आहे। ते ग्रामपंचायतचे सहकार्य खरं तर ग्रामस्थांना खूप चांगल्या पद्धतीने आहे, पण माझी पण एक अपेक्षा आहे ग्रामस्थांकडनं की याची सुव्यवस्था ग्रामस्थांनी पण ठेवली पाहिजे। ठीक आहे, वारंवार तुम्ही आम्हाला सांगताय, पण एक अर्जाद्वारे आलं तिथं तुम्ही एक तक्रार वही आपल्याकडे ग्रामपंचायतला, तिथे तक्रार नोंद, मी स्वतः तक्रार वही ना पाहत असते वारंवार, का तर बाबा आपल्या वार्डातली कुणाची इथं तक्रार लिहिलेली का त्याचा पाठपुरावा करता येतो। हे म्हणजे वैयक्तिक हा माझा स्वभाव आहे। सरपंच विनायक भुजबळ यांनी त्वरित दखल घेतलेली आहे आणि हे जे काम मार्गी लावलेले आहे, तर तुमच्या वार्डातलं काम काय सांगाल? नाही, मला तर नक्कीच त्या गोष्टीचा आनंद आहे। मी मगाशी सरपंचांना तुम्ही तुमच्या माध्यमातून जी बाईट प्रसारित केली, मी त्यांना संपर्क केला, विनायक भाऊ असं असं आहे, तर ते मला म्हणले ज्योतिताई ते माझ्याकडे आले होते तुमच्या वार्डातले ग्रामस्थ, माझी त्यांची चर्चा झालेली आहे, काम आपण हाती घेतलेलं आहे। त्यांनी मला विचारत न घेऊन ती बातमी प्रसारित केलेली आहे। हे काम त्यांनी असं करायला नको होतं, पण असू द्या, आपण त्या कामाला सुरुवात केलेलीच आहे। आपण दरवाजे वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहेत। मग त्यांच्या कामाची पद्धत तुम्हाला आता कळली। 1 तासाभराच्या आत त्यांनी कामाला सुरुवात केलेलीच आहे आणि मीही त्यांना सांगितलं होतं, पण मध्ये 2-3 दिवस पाऊस, 15 ऑगस्ट थोडं मागं पुढं कामाच्या संदर्भात झालं असेल, त्याबद्दल मीही दिलगिरी व्यक्त करते। पण ग्रामपंचायत कुणाला जाणून बुजून किंवा असं कधी करत नाही। सगळे तुम्ही आमचे, आम्ही तुमचे, आम्ही काही वेगळे नाहीत। आपण सगळेच आज जरी आम्ही पदावर आहे तर आम्ही पण एक ग्रामस्थच आहे ना, आम्हालाही त्या गोष्टीची कळवळ आहे किंवा गाव स्वच्छ असावा, परिसर स्वच्छ असावा, लोकांचं आरोग्य सुरक्षित असावं, ह्या गोष्टींसाठीच आम्ही कटिबद्ध आहे। कारण वारंवार आता या दादा इकडे इथे या,
किती कामं तुम्ही मला सांगितली आणि कोणती कामं मी केली नाही. ते सांगितल्याप्रमाणे आम्ही जे कामं तुम्हाला सांगितले ती कामं आम्ही आमची तुम्ही कामं केलेली आहे. गेली 4.5 पावणे 5 वर्ष होत आलंय. कामं दादांनी सांगावा का त्यांचा नाही, एकही शब्द मी कधी टाळलेलं नाही. जे कामं आम्ही सांगितले ती कामं तुम्ही केलेली आहे, हे आम्ही मान्य करू शकतो. असं होतं थोडंसं आता सरपंचांना पण त्या दिवशी आता खाली माझ्या ग्रामपंचायतच्या मागच्याही संडासांची अतिशय दुरावस्था होती. आत्ताच 1 महिन्यापूर्वी आपण त्याची अगदी सुव्यवस्था केलेली आहे. अगदी पत्रे बदललेत, भांडी बदललेत. इथं तर इतकं छान RCC मध्ये स्लॅब आहे, पण हे इतकं सुंदर आहे की इथं लोकांनी ग्रामस्थांनी याचं पावित्र्य राखावा ही माझी कळकळीची समजतं. माझ्या वार्ड क्रमांक 4च्या ग्रामस्थांना विनंती आहे. आणि अशा पद्धतीने बातम्या प्रसारित करू नका. तुम्ही माझेच आहे, मी तुमचीच आहे. एकमेकांना सहकार्य करा. धन्यवाद. सकाळी निवेदन दिलं होतं, सरपंचाची गाठवर भेट घेतली होती आम्ही. भेट घेतल्यानंतर सरपंचांनी हे काम ताबडतोब करून घेतले. त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. सरपंच विनय भाऊ भुजबळ व उपसरपंच प्रकाश भाऊ बालेकर व माजी उपसरपंच ज्योतिताई संते यांना सांगितलं त्यांनी सार्वजनिक दरवाजे तुटलेले ते दरवाजेची दुरुस्ती केल्याबद्दल ग्रामपंचायत वारवाडी व कर्मचाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन. दादा, तुम्ही सकाळी तक्रार केली होती की ग्रामपंचायत लक्ष देत नाही, मात्र तुम्ही तक्रार केल्यानंतर 1 तासामध्ये दरवाजे बसवले जातात ते सार्वजनिक स्वच्छतागृहाचे, काय सांगाल? तर हे जे सार्वजनिक जे शौचालय जे होते ते मागं सांगितलं होतं, पण आता त्यांच्या काही कामानिमित्ताने ते काही वेळ करू शकले नाही. पण आज त्यांनी त्याचं दखल घेऊन सार्वजनिक शौचालयाचे त्यांनी त्या ताबडतोब काम चालू केलं. त्यांचा आम्ही 4 नंबर वार्डमधून आम्ही धन्यवाद देतो, त्यांचा आभार मानितो का आमच्या शब्दावरती त्यांनी ते काम केलं.